हॅलो एव्हरीवन. आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या विशबद्दल आपण जेव्हा डेस्पिरेट टेन्शनमध्ये असतो तर त्याला रिलीज कसं करता येईल त्याबद्दल एक आपण रिच्युअल यामध्ये बघणार आहोत. आणि त्याच विशला आपण ते पूर्ण निगेटिव्हिटी जी आहे त्या विशला घेऊन ती निगेटिव्हिटी सर्वात अगोदर आपण ते आपल्यामधून काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर विश मॅनिफेस्टेशन बघणार आहोत. तर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर ओके, तुम्हाला करायचं काय आहे, अगोदर सर्व तुमचे जे काही विशला घेऊन तुमच्या माइंडमध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये जी निगेटिव्हिटी, वरीज, टेन्शन, जे काही ओल्ड बिलीव्स म्हणजेच काही असतात ना की विशला घेऊन माझं तर होतच नाही आहे, माझ्यासोबत लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही, असे काही बिलीव्स झालेले असतात की विशला घेऊन आपण खूप डेस्पिरेट होऊन असतो, डिप्रेशनमध्ये काही असतात. तर जे काही तुम्हाला टेन्शन असेल, काही ओल्ड बिलीव असतील, जे पण काही निगेटिव्हिटी आहे ते एका पेजवरती तुम्हाला एक पेज घ्यायचं आहे आणि कुठलंही फक्त पेननी ती लिहून काढायचं आहे. तुम्हाला जे जे त्या विशबद्दल तुम्हाला डेस्पिरेशन, टेन्शन की तुमच्या मनामध्ये असे कोणते त्या विशला घेऊन विचार येतात ते घ्यायचे आहे, लिहून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर एका शीटवर. आणि त्यानंतर तुम्हाला एक काचेचा बाउल घ्यायचा आहे. ओके, काचेचा बाउल किंवा काचेचा ग्लास घेतला तरी चालेल. त्यामध्ये हे आपण काय करत आहोत की जे विशबद्दल आपल्याला डेस्पिरेशन, निगेटिव्हिटी जे काही आहे त्याला रिझॉल्व करत आहोत. ओके, ते काढून टाकत आहोत आपल्या अंदरून, आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून. जेव्हा आपण लिहितो त्या शीटवरती एक पेज घेऊन जेव्हा आपण पेनाने लिहून काढतो तर आपल्याला पूर्णपणे माहीत होतं की आपल्या अंदर काय चालू आहे, कुठले विचार चालू आहेत, कुठली निगेटिव्हिटी येत आहे ते लिहून काढायचे. आणि एक काचेचा बाउल घ्यायचा, त्यामध्ये वॉटर घ्यायचं. वॉटर काय करतं, मेमोरी ऑब्झर्व करत असतं. आणि मीठ घ्यायचं आहे जे आपण घरगुती वापरात घरात असतं तेव्हा मीठ 1-2 चम्मच त्या बाउलमध्ये, छोटासा बाउल किंवा एक ग्लास घ्या, त्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकून घ्या. आणि जे तुम्ही हे डेस्पिरेशनवाले, जे काही निगेटिव्हिटीवाले जे विचार तुम्ही लिहिलेले आहात ते लिहून टाकून फोल्ड करत त्या पूर्ण फोल्ड करून ते याच्यामध्ये बाउलमध्ये टाकून घ्यायचं. सॉल्ट काय करत असतं, निगेटिव्हिटीला क्लिअर करतं आणि मेमोरी जी आहे ते 24 घंटे आपण ठेवायचं आहे. ते 24 घंटे ठेवल्यानंतर काय होईल, आपण जे लिहिलं आहे पेजवरती ते इंक जे आहे परिपूर्ण ते डिझॉल्व होऊन जाणार त्या वॉटरमध्ये. म्हणजे सॉल्ट, वॉटर त्यामध्ये डिझॉल्व होणार आणि जी काही डेस्पिरेशन असतं, टेन्शन असतं ते परिपूर्णपणे तुमच्यामधून निघून चाललं जाईल. आणि हे पाणी काय करायचं आहे, तुम्हाला फ्लश आउट करायचं आहे. ओके, तर तुम्हाला सर्वात अगोदर एक दिवस तुमच्या ह्या एका शीटवरती निगेटिव्हिटी लिहून काढा, जे थॉट्स चालू आहेत ते लिहून काढा, डेस्पिरेशन, जे काही विचार चालू आहेत तुमच्या विशला घेऊन ते जे काही विचार चालू आहे, टेन्शन आहेत, जे काही आहे ते लिहून काढा. एक काचेचं बाउल घ्या, त्यामध्ये पाणी घ्या आणि 2 चम्मच मीठ टाका आणि त्यानंतर ती शीट टाकून रात्रभर 24 घंटे बरोबर ठेवून द्या. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जे सकाळला 24 घंटे जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हापासून 24 घंटे मोजा. 24 घंट्यानंतर ते पाणी फ्लश आउट करून द्या. ओके, त्यानंतर त्या बाउलला धुवून वगैरे घेऊन आतमध्ये घेऊन या. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला त्या कंटेनरला स्वच्छ करा आणि क्लीन्स करा. क्लीन्स कसं केलं जाईल, एक अगरबत्ती घ्यायची आणि त्या बाउलला क्लीन्स करायचं आणि थोडा वेळ ते झाकून ठेवायचं. म्हणजेच काय होईल, जेव्हा ते धूप किंवा अगरबत्तीचं फिरवतो तेव्हा ते बाउलसुद्धा क्लीन्स होऊन जातं. त्यानंतर तुम्हाला दुसरं वॉटर घ्यायचं आहे, म्हणजेच पाणी घ्यायचं आहे आणि तुमची जी काही विश मॅनिफेस्ट करायची आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, मी खूप आनंदी आहे, मी खूप खुश आहे आणि ग्रेटफुल आहे, मी धन्यवाद देते असं लिहायचं सुरुवातीला. थँक्यू सो मच युनिवर्स, मी खूप आनंदी आहे, मी खूप खुश आहे, मी धन्यवाद देते की माझी ईश्वराच्या कृपेने माझी ही विश पूर्ण झाली आहे. थँक्यू सो मच. प्रेझेंट टेन्समध्ये तुमची जी काही विश आहे, जसं जॉब असेल, थँक्यू सो मच युनिवर्स, मी खूप खुश आहे, मला माझा गव्हर्नमेंट जॉब मिळाला आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल असं लिहून तुम्ही ती शीट जी आहे त्या पाण्यात पुन्हा 24 तास ठेवून द्यायचं आहे.
यामध्ये. ओके, तर पहिले काय केलं, वॉटर घेतलं, मीठ टाकलं. आता विष जेव्हा मॅनिफेस्ट करत आहोत तेव्हा फक्त आपण बाउल घ्यायचा, क्लीन्स करायचा, वॉटर टाकायचं. ओके, आणि त्यानंतर ही चीट त्यामध्ये टाकून द्यायची आणि ते 24 तास ठेवायचं. आणि जेव्हा ते पूर्ण इंक वगैरे त्या पाण्यामध्ये, कारण वॉटर हे मेमोरी हे करत असतं, ऑब्झर्व करत असतं, तर ते पूर्ण मिसळून जाईल. तर त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे, जे विष लिहिलेले आहे ते पाणी तुम्हाला एका पौध्याला, म्हणजे हिरवगार असं एक झाड, पौधा म्हणजेच एका झाडाला ते पाणी टाकायचं आहे. म्हणजेच ते काही होईल पूर्ण अर्थमध्ये, म्हणजेच परिपूर्ण जेव्हा आपण झाडामध्ये टाकतो तर ते प्रकृतीला परिपूर्णपणे समर्पित होतं, हो की नाही. तर ते जे विष लिहिलेलं आहे ते सुद्धा 24 घंटे ठेवायचं आणि ते डिझॉल्व करायचं. त्यानंतर तुम्हाला ह्या विषबद्दल कुठलंही डेस्पिरेशन काहीही राहणार नाही, कारण तुम्ही जे काही विश मॅनिफेस्ट करणार आहात ते अगोदरच तुम्ही डिझॉल्व केले. त्यानंतर विश मॅनिफेस्टेशनसाठी हे रिच्युअल केले, झाडाला टाकून दिलं, त्यानंतर लेट गो करायचं. थँक्यू सो मच युनिवर्स, मला माझी विश पूर्ण करून दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल असं म्हणून लेट गो करून घ्यायचं आहे. असं विचार नाही करायचं कधी होणार कधी होणार, तर ते तुम्हाला 1-2 दिवसामध्ये तुमच्याकडे ते येऊन जाणार आणि विश मॅनिफेस्टसुद्धा होणार. तर हे रिच्युअल खूप पॉवरफुल आहे. ज्याने करत आहेत त्यांना खूप पॉवरफुल रिझल्ट मिळत आहेत. मी सुद्धा याला ट्राय केलं आहे, याचेसुद्धा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत. तुम्ही अगोदर जे काही विश मॅनिफेस्ट करणार आहात त्याला रिझॉल्व करा, त्यानंतर विश मॅनिफेस्टेशन करा. हे खूप पॉवरफुल आहे, याचे नक्कीच रिझल्ट मिळतात. आणि जे विश मॅनिफेस्टेशन करणार आहात ते पाणी तुम्हाला डिझॉल्व झाल्यानंतर 24 घंट्यानंतर ते झाडाला टाकून त्या झाडाला सुद्धा धन्यवाद म्हणायचा आहे. आणि पूर्ण प्रकृतीला धन्यवाद, डिवाइन एनर्जीला धन्यवाद, गॉडला धन्यवाद असं म्हणून लेट गो करायचं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे विश मॅनिफेस्टेशन करा आणि तुमचे जे काही विशला घेऊन डेस्पिरेशन आहे ते सुद्धा तुम्ही रिझॉल्व करा. तर थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत या व्हिडिओवर बनून राहिले त्यासाठी, शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.